जे दृष्टी पाहत आहेत हे भवानी नाका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोरचा सर्वात मोठा नाला आहे। या नाला साफसफाई करण्यासाठी प्रत्येकालाच अपयश आलेले आहे असा इथे नागरिक आरोप करत आहेत। जाणून घेऊया नाल्यामध्ये पाणी कुठून येतं। राशीनपेठ, जयमार्ग चौक, संगम चौक आणि मौलीचा मार्ग या ठिकाणी येणारं संपूर्ण पाणी या नाल्यामध्ये येतं आणि या नाल्याची संपूर्ण तोंड बोजलेली आहे। जर पाठीमागे साफसफाई करून फायदा काय, पुढची तोंडच खुली नाही तर पाणी पुढं कसं जाईल। 3 ते 4 फूट या नाल्यामध्ये घाण आहे आणि त्यामुळं येथील हा परिसर पूर्ण हा घाणीने साम्राज्य झालेला आहे। नेमकं मध्ये ह्याच समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे, तरी ही साफसफाई करावी अशी राजेश रासकर यांची मागणी झाली। साफसफाईच नाही, कारण 5-6 वर्ष प्रशासन होतं, पण जर नगरपालिका सत्तेत आल्यावर तुम्ही साफसफाई केली होती गेल्या वर्षी? नाही केली, इकडची नाही केली, मागची केली, इकडची केली, पण इथली नाही। काय अडचण येतली? काय नाही, गटरीचं पाणीच येत नाही पुढं, कशाने पाणी येत सगळं गटरी। तुमचं नाव काय? राजेश दयानंद रासकर, पाणी नेमका तुमची अडचण का? आता ह्याची खोली किती आहे? अजून 4 फूट खाली घाण आहे का? आणि पूर्ण 4 फूट जर साफ केलं पूर्ण 4 बाजू कर्मा शहराच्या येते। हा येणार ना, माग तोंडच बंद असल्यावर गटरीचं पाणी पुढे येणार कसं? मग आता तुमची नेमकी भूमिका काय? व साफ करून घ्यायला पाहिजे ती। 5 वर्षापूर्वी साफसफाई केली होती। 5 वर्षापूर्वी नगरपालिका ज्या टायमाला प्रशासन नव्हतं त्या टायमाला साफ केली। प्रशासन आल्यावर किती वेळा साफ केली? नाही, प्रशासन यायच्या अगोदर। आता नगरपालिका नव्याने निवडून आल्यानंतर जे उमेदवार आहेत इथले नगरसेवक आहेत यांनी इकडे लक्ष घातलं होतं का? नाही, अजून तक्रारी दिल्यात आम्ही, पण अजून दोन्ही नगरसेवक कामाचे आहे म्हणून त्यांची चर्चा कर्मा शहरात होती। कामाचे आहेत, गटरी चांगली व्यवस्थित साफ करतात। मग इथं काय त्यांचं इथं काय त्यांचं राजकारण आहे का? नाही नाही, राजकारण नाही, पण ती म्हणते जीसीपी बसत नाही ह्याच्यात। कुठं जेसीबी बसत नाही? या बोगद्यात। मग दुसरा पर्याय नाही का जेसीबी बसत नाही त्याला? आता त्यांनी ठरवायचं, आता आपण काय सांगणार, त्यांनी कशाने काढायचं ती। दोन्ही नगरसेवक कामाचे आहेत अशी चर्चा चांगल्या पद्धतीने जोरात होती, फक्त ह्या ठिकाणीच काम झालं नाही अशी तुमचा त्यांचा आरोप आहे। हा आरोप मग आता तुमची भूमिका काय? काढून घ्यायला पाहिजे त्यांनी, दुसरं काय आहे तो। शहरात स्वच्छता राहील त्यांनी।